मंडळी नमस्कार. आपण आज कच्छ देवयानी यांची महाभारतातली कथा ऐकणार आहोत. कच्छ देवयानीचं हे आख्यान फार प्रसिद्ध आहे. आपण मराठी माणसांनी शिरवाडकरांचं ययाती आणि देवयानी हे नाटक जर वाचलं, पाहिलं, ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये या कच्याचं पात्र फार सुंदर रंगवलेलं आहे. काय आहे ही कच्छ देवयानीची कथा? सौती ऋषींनीच ती सभेला सांगितली होती. आपण आज ते बघूया. देवांचे पुरोहित अंगिरस ऋषी, दानवांचे पुरोहित शुक्राचार्य, ते त्यांचे गुरु सुद्धा होते. देवदानवांच्या लढाया प्रसिद्ध आहेत, आपल्याला त्या सगळ्या माहीत आहेत. या लढाईमध्ये दानवांचं जर नुकसान झालं, त्यांची प्राणहानी झाली, तर शुक्राचार्य संजीवनी विद्येद्वारे त्यांना जिवंत करीत असत. पण देवांजवळ अशी कुठलीही विद्या नव्हती आणि तेव्हा त्यांना अमृत पण मिळालेलं नव्हतं. समुद्रमंथनातलं अमृत नंतर बाहेर आलेलं आहे. मग आता काय करायचं? आपली जी प्राणहानी होते आहे त्या प्राणहानी वाचवण्यासाठी काही मार्ग आहे का? देवांनी असं ठरवलं की शुक्राचार्यांकडे जाऊन संजीवनी विद्या आपण शिकून घ्यावी. पण ते शिकवतील याची काही शक्यता नाही. ते कसे शिकवतील? तरी पण त्यांनी प्रयत्न करायचा ठरवला आणि बृहस्पतींचा जो मुलगा, त्या मुलाला कच नाव त्याचं, त्याला त्यांनी शुक्राचार्यांकडे पाठवलं. हा कच शुक्राचार्यांकडे आला, त्यांच्याकडे राहू लागला. शुक्राचार्यांनी त्याला ठेवून घेतलं. पण देवयानी आणि कच यांची मैत्री जमली. ते जणू काही बहीण भावासारखे, मित्रांसारखे वावरू लागले. हळूहळू देवयानीचं मन कच्यावर जडलं. राक्षसांना हे सगळं नको होतं. त्यांना माहीत होतं की कच कोणत्या तरी उद्देशानं इथे आलेला आहे, व तो उद्देश त्यांना ओळखायला वेळही लागला नाही. त्यांनी ओळखलं की शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या शिकण्याचा याचा मानस आहे. हा काटा कसा दूर करायचा? त्याने ठरवलं की कच्याला मारून टाकायचं. त्यांनी त्याला मारलं, त्याचे तुकडे समुद्रात टाकून दिले. कच जेव्हा परत आला नाही तेव्हा देवयानीनं शुक्राचार्यांना गळ घातली की त्याचा शोध घ्या, कुठे गेलाय तो. शुक्राचार्यांनी ते केलं आणि संजीवनी विद्येद्वारे कच्याला जिवंत केलं. दुसऱ्यांदा पुन्हा राक्षसांनी त्याला मारलं आणि त्याचे तुकडे करून ते लांडग्यांना खाऊ घातले. आता कच जिवंत कसा होणार? पण शुक्राचार्यांनी देवयानीच्या आग्रहाखातर त्याला पुन्हा जिवंत केलं आणि कच जिवंत झाला. राक्षसांना आता कळून चुकलं की कच्याला आपण कितीदाही मारलं तरी शुक्राचार्य त्याला देवयानीच्या आग्रहासाठी किंवा तो त्यांचा शिष्य आहे असं म्हणून त्याला जिवंत केल्याशिवाय राहणार नाही. आपण कितीदाही प्रयत्न केला तरी तो प्रयत्न व्यर्थ जाणार. मग आता काय करायचं? त्यांनी कच्याला अशा रीतीनं मारायचं ठरवलं की परिस्थिती अशी निर्माण झाली पाहिजे शुक्राचार्यांना त्याला जिवंत करता येणार नाही. असं कसं होईल? असुरांनी कच्याला मारलं, त्याचं दहन केलं आणि ती राख, ती रक्षा शंकराचार्यांच्या मदिरेमध्ये मिसळली. शुक्राचार्य मद्यपान करीत असत. शुक्राचार्यांच्या मदिरेमध्ये ती राख मिसळली. शुक्राचार्य ती मदिरेबरोबर प्याले.
कच आता त्यांच्या पोटात गेला. देवयानीने विनंती केली की कचाला पुन्हा एकदा जिवंत करा. शुक्राचार्यांसमोर पेच निर्माण झाला की आता हे कसं करायचं. त्याला जिवंत करणं म्हणजे आपला मृत्यू ठरलेला. देवयानीला म्हणाले, तुला एक कोणीतरी जिवंत मिळेल. ती म्हणाली, नाही, मला दोघंही पाहिजे आहात, बापाचा आधार आणि कच. ती समजून चालली होती की तो माझा होणारा पती आहे, त्याचा आधार. स्त्रीला हे दोन्ही आधार गरजेचे असतात. ती म्हणाली, मला दोघेही हवे आहात. शुक्राचार्यांनी एक तोड काढली. त्यांनी कचाला संजीवनी शिकवायचं ठरवलं. ते त्याला म्हणाले की मी तुला संजीवनी शिकवतो, पण माझ्या पोट फाडून बाहेर आल्यानंतर तू मला पुन्हा जिवंत कर. तसंच झालं. कचानं संजीवनी विद्येचा वापर करून शुक्राचार्यांनाही जिवंत केलं आणि शुक्राचार्य जिवंत झाले. कचाचं इथलं काम झालं होतं. तो एका विशिष्ट ध्येयानं इथे आला होता. ते साध्य झाल्यावर तो जायला निघाला. देवयानीनं त्याला अडवलं. ती म्हणाली, आपण दोघं विवाह करू. तो म्हणाला, हा विवाह धर्मसंमत नाही, मी तुझ्याशी विवाह करणार नाही. 2 कारणं होती त्याची. एक तर तो धर्मसंमत खरंच नव्हता आणि दुसरं कचाला त्याच्यात अडकायचं नव्हतं. ज्ञाती बांधवांच्या कल्याणासाठी जे साध्य करायचं होतं त्याला, ती विद्या त्यानं प्राप्त करून घेतली होती आणि त्याला देवलोकी जायचं होतं. तो निघाला, पण देवयानीनं त्याला जाऊ दिलं नाही. ती रागावली. तिने त्याला शाप दिला की जी संजीवनी विद्या तू कपटानं मिळवली आहेस ती तुला फलद्रूप होणार नाही. कच म्हणाला, मी माझ्यासाठी संजीवनी विद्या घेतलीच नाही, मला देवांचा उद्धार करायचा आहे. मी ज्याला ती शिकवीन त्याला ती फलद्रूप होईल. पण मग मी तुला असा शाप देतो की तुझा कोणत्याही ऋषिपुत्राशी विवाह होणार नाही, तर तुला एखाद्या क्षत्रिय राजकुमाराशी विवाह करावा लागेल. आणि झालंही तसंच. ययाती आणि ययातीशी देवयानीचा विवाह झाला. हे पुढचा भाग आहे, तो आपल्याला पुढच्या भागामध्ये ऐकायला मिळेल. कच तिथून परत गेला, कारण तो म्हणाला की मी माझ्या स्वार्थासाठी, म्हणजे संजीवनी विद्या माझ्याजवळ राहावी म्हणून मी अधर्माचरण करणार नाही. जे धर्मसंमत आहे तेच मी करेन आणि मला देवांच्या उद्धारासाठी देवलोकी जायचं आहे. कच निघून गेला. देवयानी नंतर तिचा विवाह ययातीशी झाला. ही महाभारतातली कथा आपण पुढच्या भागामध्ये ऐकू आणि आज इथे थांबू. धन्यवाद.